चांगला दिसतोय आणि अजून चित्र स्पष्ट खूप व्हायचं आहे. पण भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स हा चांगलाच आहे, शिवसेनेचाही परफॉर्मन्स चांगलाच आहे. त्यामुळे कल स्पष्ट व्हायला वेळ जाणार आहे. बर ठीक आहे. हा बरं, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते. जळगावमध्ये भाजपचे सर्व 46 उमेदवार आघाडीवरती आहेत. इथे देखील भाजपची आघाडी कायम असल्याचं आपण पाहतो. सर्व जर आघाडीवर असतील जळगाव पालिकेत भाजपचा 100% स्ट्राईक रेट आहे. हो. प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूयात. प्रशांत बाग, भाजपचा 100% स्ट्राईक रेट दिसून येतोय. नाही, जनतेनं काय केलं हा तर प्रश्न आहेच, पण गिरीश महाजनाने असं काय केलं की 100%? प्रशांत, 10वीच्या निकालांमध्ये आपण 99% पर्यंत गेलेले विद्यार्थी बघितलेले होते, पण हल्ली राजकीय 100% राजकारणात पण जितके आलं. उमेदवार उभं करतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा बोल प्रशांत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा अशी अनोखी वेळ आलेली आहे की एक अनोखा विक्रम आपल्याला म्हणावा लागेल. कारण कोणताही राजकीय पक्ष आपले उमेदवार जितके उभे करतो तितके कधीच निवडून येत नसतात. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जळगाव महापालिकेत होती आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 46 जागा होत्या. या सर्व 46 जागी भारतीय जनता पक्षाने उभे केलेले उमेदवार हे निवडून येत आहे. हा 100% स्ट्राईक रेट भाजपचा जळगाव महापालिकेत नक्कीच म्हणता येईल. गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नाशिक या तीनही महापालिकांची जबाबदारी आणि या तीनही महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेच्या दिशेने स्पष्ट वाटचाल करतोय. धुळ्यामध्ये सुद्धा 50 पेक्षा अधिक जागा या भाजपच्या हाती येत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा 70+ कडे वाटचाल भाजपची जोरदार सुरू आहे. म्हणजे संकटमोचक गिरीश महाजन यांना आपण जे म्हणतो नाही, आजपर्यंत स्ट्राईक रेट हे संकट मोठं करायला नाही, संकट निर्माण करणारे झाले. विरोधकांवर किती मोठं संकट आणलं त्यांनी. आता एकही जागा त्यांना नाही म्हणजे हे संकट मोचक कसले. हो, आणि त्यांच्या सोबत असलेला जो पक्ष आहे त्या पक्षाला सुद्धा हा स्ट्राईक रेट 100% खरं तर राखता आला होता, पण तो राखता आला नाहीये. पण भारतीय जनता पक्षाने नक्कीच आणलाय. पण विलास, तू जे म्हणतोय ते खरं आहे. हे संकट मोचक असलेले गिरीश महाजन हे इतर सगळ्यांना. बरं प्रशांत, मी तुला थांबवतोय. जालन्यात एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते, ते आपण जाणून घेऊयात. जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी ज्या आहेत त्या अखेर विजयी झालेल्या आहेत. कैलास गोरंट्याल यांनी घरात एक तिकीट दिलेलं होतं, तिकीट मिळवलेलं होतं. भाजपच्या संगीता गोरंट्याल यांचा अखेर विजय झाल्याचं आपण बघतोय. तिला त्यांनी निवडून आणलंय. थोडं आवडणार नाही, पण तुमच्या ह्या विजयामध्ये काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचं योगदान मोठं दिसतंय. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं आहे, गोरंट्यालचं आहे, सगळे बीजेपी मुक्त भारत झालेला आहे. हा, but आम्हाला त्यांचं उत्तर घेऊ दे. काँग्रेस युक्त नाकारणार का ते? भारतीय जनता पार्टीच्या प्रती नागरिकांचं जे प्रेम आहे हा हा ते त्या ठिकाणी दिसतंय. त्याला आता आपण कसं इंटरप्रिट करायचं हे प्रत्येकाचा चष्मा आहे, त्यातून आपण बघतो. पण प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने जनतेने प्रेम दिलंय, आपण समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं 24 तास कार्यरत भारतीय जनता पार्टीची यंत्रणा आहे. निवडणुका आल्या म्हणून तिथे रस्त्यावर उतरायचं अशा प्रकारचा प्रयत्न कायम विरोधकांकडनं होतो. पण कायम निवडणूक असो की नसो, कायम जनसेवेसाठी समर्पित कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्याचा कल हा निवडणुकीत दिसतोय. आता विरोधकांनी सांगायचं की निवडणुका मुळात काय झालंय की 2014 नंतर विरोधकांना विश्लेषण करण्यासाठी फार काही शिल्लकच नाहीये. 3-4 डायलॉग्स पेटंट करून त्यांनी घेतलेले आहेत की निवडणूक आयोगावर दोष, निवडणूक यंत्रणेवर दोष, ईव्हीएमवर दोष, सगळ्या प्रक्रियेवर दोष हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे फार काही त्यांना विश्लेषण तेच 4 डायलॉग आलटून पलटून द्यायचे असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांची स्थिती झालेली. उत्कर्षाताई, विरोधकांच्या समोरचं चॅलेंज आणखीन वाढलंय का आता? तुमचं काय मत आहे? आधीच्या एका मुद्द्याला फक्त टच करून मी पुढे जाते. जे विश्लेषण आपण आता स्क्रीनवर बघतोय, कल बघतोय 121. मागच्या 3 वर्षामध्ये अमित शहा आणि मोदीजी हे अनेकदा मुंबईत आले आणि महाराष्ट्राची किंवा मुंबईची बीजेपी स्वबळावर 100 पार करेल, 120 पर्यंत जाईल असं त्यांनी टार्गेट दिलेलं होतं. हे तर होताना दिसत नाही. एक, सगळी यंत्रणा, सगळा पैसा, सगळा दबाव वापरूनही ते होत नाही, ही थोडंसं पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या निवडणुकांमध्ये जी नावं आता हरलेली दिसत आहेत, दानवे, फडणवीस, वायकर, सडवणकर, जे जिंकले ते जिंकले, पण कुठे ना कुठे पुन्हा एकदा घराणेशाहीला पण मतदार नाकारतायत, ही पण एक थोडी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे जर बघितलं तर सर्वप्रथम जे सगळ्या दबावातून ही निवडणूक झाली तेवढी त्यांना हे मिळालंय का यश, हे पण बघायला पाहिजे. आणि जो अतुल लोंढेंनी मुद्दा वापरला, ह्याच्या आधी बोलले ते, की निवडणूक आता तुमच्या पण म्हणजे विक्रमदादांच्या पण पक्षातील अनेक आमदारांनी स्वतः गणेश नाईक साहेबांना त्यांचं मतदान सापडत नव्हतं. काल 3 तास ते फिरलेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार हा फक्त विरोधकांनी नाही, हा सत्ताधाऱ्यांनी पण दाखवून दिलाय. पण त्याचा फायदा कुठेतरी त्यांना होतोय हे निश्चित दिसतंय. अतुलजी, आता त्यांनी म्हटलं की आमच्याकडे डॉलर ठरले विक्रांतजींनी, म्हणजे मी विश्लेषण करताना मी उदाहरणासहित करतो, ते कोणी नाकारून दाखवावे.
आता 2023मध्ये तुम्ही 400 पारचा नारा दिला होता. देशाच्या संविधानानं राष्ट्रपती आणि गव्हर्नर हे सोडून कोणालाही लिगल इम्युनिटी दिली नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठी लिगल इम्युनिटी यांनी जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना सेक्शन 16मध्ये असा बदल करून दिला कायद्यामध्ये की तुम्ही पदावर असताना जे काही काम कराल चांगलं वाईट त्याच्याविरुद्ध तुम्हाला कोणालाही त्याच्याविरुद्ध लिगल कारवाई होणार नाही. कायद्याने कुठली